परभणीच्या सेलूमध्ये यंदा अभूतपूर्व असा पाऊस झाला, त्यामुळे शेतशिवार अक्षरशः पाण्याखाली गेलं। सोयाबीन आणि कापसाचं पीक उद्ध्वस्त झालं, त्यामुळे बळीराजाला अश्रू अनावर झाले। परभणीतल्या या नुकसानग्रस्त भागात एबीपी माझा पोहोचला आणि शेतकऱ्यांच्या व्यथा देखील आम्ही जाणून घेतल्या। खलास झालं सगळं। दोन नाही तर चार मुलं आहेत मला, नातू। त्याला त्याचे काय करायचं, पूर्ण खलास झालेली माझी शेती। येते म्हणजे जरी गावकऱ्याची चिकड, पण माझी जास्त झाली। आज अशी परिस्थिती आहे, जनावरला कडवा नाही साहेब, कडव्या वाहून गेले, पुन्हा पैप वाहून गेले तिथं। अचानक या पावसाने इतका कहर केला। परभणी जिल्ह्यात यंदा पावसानं होत्याचं नव्हतं कसं केलं हे चित्र तुम्हाला हे सोयाबीन बघून कळल। कारण परभणी जिल्ह्यातील लाखो हेक्टर जमीन जी आहे ती पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे। गोदावरीला पूर आहे, दुधनेला पूर आहे, पूर्णा नदीला पूर आहे आणि या सर्व पुराच्या ह्याच्यामध्ये आणि पावसामुळं लाखो हेक्टरवरील सोयाबीन, कापूस अक्षरशः जमिनीमध्ये गेलेले आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे शेतकरी आहेत ज्यांचं हे शेत आहे। मामा, किती शेत आहे, किती नुकसान आहे? 3 एकर सोयाबीनचं शेत खराब झालं, 5 एकर कापूस तूर गेली, तिथून नाही तर पाण्या नाश झाला, सगळा पूर्ण नाश झाला, काहीच राहिलं नाही माझे। सोयाबीन गेलं। किती खर्च केला होता? सोयाबीनला गेला 50,000, खाला कापसाला 1 लाख रुपये झालते। मग खलास झालं सगळं। तिथून नाही तर 4 मुलं आहेत मला, नातू। त्याला त्याचे काय करायचं, शिक्षणाला पैसा लागायला कुठून आणायचा, कर्ज 2 लाख रुपये बँकेचे, कोण देत? पूर्ण खलास झालेली माझी शेती। येते म्हणजे जरी गावकऱ्याची चिकड, पण माझी जास्त झाली। बाबा, काय पेरलं होतं, काय राहिलंय आता? त्या कापसात, त्या सोयाबीन मध्ये आता तुम्हाला कुठे काही सापडणार नाही। सगळे आमच्या घरं उद्ध्वस्त झाले। दोन्ही कुंभी पाणी असल्यामुळं आमच्या चौकून जमिनीला वेळा आहे, 500 हेक्टर जमिनीला। आज अशी परिस्थिती आहे, जनावरला कडवा नाही साहेब। अश्रूंचा बांध जो आहे तो फुटलेला आहे। कारण हे शेतातलं चित्र आहे। कारण शेतकरी आपल्या शेतातील पिकं जे आहेत तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असतात आणि या वेळेला जे काही पाऊस झालाय, जे काही पूर आलाय, या पुरानं आणि या पावसानं पूर्णतः शेतकऱ्याकडून हा घास हिरावलेला आहे। त्यामुळे आता मदतीकडे सर्व शेतकऱ्यांच्या अपेक्षा लागलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन व्यंकटेश, पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, सेलू।